हाय नमस्कार। आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण तवा अंडा फ्राय बनवणार आहोत। त्यासाठी बॉईल करायला अंडी ठेवले। गॅस ऑन करूया। आता 4 अंडे घेतलेत आपण। त्यामध्ये आता थोडं मीठ टाकूया। आता हे उकडून घेऊया अंडी। हे पहा अंड्यांना उकळ आले। अंडी उकडून घेऊया। हे पहा आपले अंडी उकडून झालेत। तर गॅस बंद करूया आपण। थोडी थंड होऊन देऊ दे। मग नंतर आपण ती साल काढून घेऊया याची अंड्यांची। हे पहा आता आपण अंडे सोलून घेतोय। हे पहा अंडे सोलून झालेत। हे पहा अंड्याला आता आपण कट मारून घेतोय 2। छान असे 2-2 तुकडे करून घेऊया। हे पहा अंड्यांचे 2-2 कापे करून घेतलेत आपण। त्यानंतर त्यासाठी लागणारं तेल, अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा कांदा घेतलाय बारीक चिरून, थोडी कोथिंबीर चिरून घेतले। आता आपण करायला सुरुवात करूया। हे पहा पॅन मध्ये आपण तेल टाकतोय। तेल थोडं गरम करून घेऊया। झालंय गरम तेल। त्यामध्ये थोडंसं गॅस बारीकच ठेवायची, लो फ्लेमवर। मसाले वगैरे टाकताना थोडं मीठ चवीनुसार। त्यानंतर अंडे सोडूया यामध्ये। ही पहा सगळे अंडे टाकून सोडून झालेत तेलामध्ये आपली। आता यांना चांगली फ्राय करून घेऊया। ही पहा एक बाजू पलटून घेतली आपण। दुसऱ्या बाजूने ही कडक करून घेऊया जरा फ्राय। ही पहा आता आपण काढून घेऊया। गॅस बंद करूया। ही पहा सगळे अंडे आपले काढून झालेत फ्राय पॅन मधून। त्यावर कोथिंबीर भुरभुरूया छान अशी। आता आपण पाव गरम करून घेऊया फ्राय पॅन मध्ये। हे पहा पॅन मध्ये आता आपण तेल टाकतोय आणि पावही गरम करून घेतोय। दोन्ही बाजूनी चांगले शेकून घेऊया पावही। हे पहा एक बाजूने झाले। आता दुसऱ्या बाजूने शेकून घेऊया ना। आता काढून घेऊया। हे पहा आपला तवा अंडा फ्राय तयार झालाय। आता आपण असं यामध्ये भरून घेऊया पावामध्ये। आधी कांदा भरूया। कांदा भरभरलो का त्यावर अंडा ठेवायचा। पुन्हा त्यावर कांदा टाकायचा जरा।
हे पहा, तवा अंडा फ्राय आपला तयार झाला आहे. अशाच पावसाळ्यात बघा आपण गरमागरम तवा अंडा फ्राय खाऊ शकतो. जसं वडापाव खातो गरमागरम, तसं तवा अंडा फ्राय खाऊ शकतो पावाच्या जोडीला. आणि कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा. शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.